आपण जी गोळी घेतो ती आपली वेदना कशी कमी करते? चला आज हेच रहस्य उलगडूया. एवढीशी गोळी पण ती ताप किंवा वेदना कशी थांबवते? खरंच हे कसं होतं? यासाठी आपल्याला प्रत्येक गोळीचे 2 मुख्य भाग समजून घ्यावे लागतील. एक असतो ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट किंवा API आणि दुसरा म्हणजे निष्क्रिय घटक. API म्हणजे तो मुख्य घटक जो आपल्या आजारावर खरा परिणाम करतो. आणि निष्क्रिय घटक या APIला मदत करतात. एक प्रकारे त्याची सपोर्ट टीमच असतात. म्हणजे गोळीचा आकार वाढवणं, तिला एकत्र ठेवणं आणि तिची चव सुधारणं. हे समजून घेण्यासाठी आपण सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण घेऊया. पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉलला वेदनाशामक आणि तापशामक म्हणून ओळखलं जातं. पण प्रश्न हा आहे की ते नक्की काम कसं करतं? हे काम करतं प्रोस्टाग्लॅन्डिन नावाच्या केमिकल मेसेंजर्सना थांबवून. हे प्रोस्टाग्लॅन्डिन म्हणजे काय? तर आपल्या शरीराची अलार्म सिस्टमच समजा. बघा, दुखापत झाली की शरीर प्रोस्टाग्लॅन्डिन तयार करतं आणि मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतं. हाच सिग्नल मेंदूला सांगतो की शरीराचं तापमान वाढवा किंवा वेदना जाणवू द्या. आता इथे खरी गंमत आहे, कारण इथे पॅरासिटामॉल आपलं काम सुरू करता. पॅरासिटामॉलचं मुख्य काम थेट मेंदूमध्ये होतं. ते तिथे प्रोस्टाग्लॅन्डिनचं उत्पादनच थांबून टाकतं. आणि जेव्हा प्रोस्टाग्लॅन्डिन कमी होतात तेव्हा काय होतं? साहजिकच मेंदूपर्यंत पोहोचणारे तापाचे सिग्नल कमी होतात. आणि मग मेंदू शरीराचं तापमान पुन्हा नॉर्मल करतो आणि ताप उतरतो. तर पुढच्या वेळी गोळी घेताना तिच्या आतल्या या विज्ञानाचा विचार मनात येईल का?